1, 2, 3. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे तुमच्या सगळ्यांच्या फेवरेट आजीचा, म्हणजे माझी सुद्धा फेवरेटच आहे ती मैत्रीण आजीचा आज बर्थडे आहे. चा 61वा वाढदिवस म्हणजे 61st बर्थडे, जो मोस्टली सगळे सेलिब्रेट करताय का ॲज अ माइलस्टोन म्हणून. आणि तिच्यासाठी एक खूप मस्त सरप्राईज आहे, जे आहे गाडी घेतली आहे अश्लाकाने. आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही गाडी घेतली आहे, म्हणजे अश्लाकाने गाडी घेतली आहे. सो खूप एक्सायटेड आहोत आणि तिच्यासाठी सरप्राईज नसणार आहे. सो तिचे रिॲक्शन्स कॅप्चर करणार आहे. तो सांगितलं आहे की तिचा चालू होता खूप दिवसांपासून की तिला कांद्याच्या भज्यांचा व्हिडिओ करायचा होता. तुम्हाला सगळ्यांना तिला रेसिपी दाखवायची. तर जो मागचा व्हिडिओ होता की उपासाचे ते कटलेट आम्ही जे बनवले, त्याला इतका मस्त रिस्पॉन्स केला आहे. सो त्यामुळे आम्ही आता तिला असं दाखवण्यासाठी की बाबा हो आपण व्हिडिओ घेते फक्त आणि बाकी काहीच नाही, तिच्यासोबत तो व्हिडिओ करते कांद्याच्या भज्यांचा, तुम्ही आता बघताल नंतर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गाडी घ्यायला. ती गाडी आहे, कशी असणार आहे हे सगळा तुम्हाला आणि तिला एक सरप्राईज दाखवू. तुम्हाला फक्त सांगितली गाडी घेतोय, ओके, पण कोणती आहे ते तुम्ही नंतर बघताल. आणि वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर इट अँड लेट्स गो. राजी बर्थडे. काय काय बोल बोल ना बोल. गाईज इकडे बघा, यांनी पूर्ण स्वयंपाक झालाय ऑलमोस्ट यांचा. दाखवते रेडी केलेत यार. काय आम्हाला दाखवायचं होतं पण ठीक आहे, तुम्हाला मी ठेवलंय. हे बघ, हे अजून तुम्हाला दाखवायचं आहे देवाला गाईज. नैवेद्य दाखवायचा म्हणून थोडे भजे काढले. ओके. पाव, कढी, बटाट्याची भाजी, चपाती, कांदा भजी आणि मूग भजी. ओ वैद्यांचीच आवडते बाई, फुल जोरात आहे एकदम. हे बघा, ही मम्मी पण आली आहे, हाय करते आणि सगळे फोन मध्ये. आणि बघा ती बर्थडे गर्ल एकदम आवडून एकदम. ती कापला जो आपण तो हा व्हिडिओ टाकला ना उपासाचे कटले, त्याला आज म्हणजे अजून एक दिवस पण कंप्लीट नाही झाला पण त्याला 500+ व्ह्यूज गेले. सो हरी कॉंग्रॅट्स आणि हॅपी बर्थडे. 61 दिव्यांचं हे करणार आहे तिला ऑप्शन केले इथे. बोल कसले बनवलेत ते? गव्हाची कढी आणि त्याच्यामध्ये हळद घातले, थोडं तेल घातले आणि मासे थोडंसं कमळाचा आकार देऊन आणि एक लोटसचा बदला केलाय. हे का लोटसचा 61 कमळांनी तिला ओवाळल्यासारखं होईल. ओ नाईस आयडिया, मस्त छान केलेत. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच काय तर 61 किंवा 50वा वाढदिवस जेव्हा असतो तेव्हा आपण त्यांच्या, आता आज 61 आजीची म्हणून 61 दिवे केलेत आपण. मग त्यांच्यावर ते औक्षण करून आपण ते नंतर गाईला घालतात. ते आयुष्य असा त्याचा अर्थ असतो, म्हणून औक्षण करण्याची आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रथा. कांदे नवमी ना, मग त्यामुळे आज आपण कांद्याची भजी पण करणार आहे. मी आषाढ महिन्याची नवमी असते ना, तेव्हा कांदे नवमी असते. एकादशीच्या आधी जे येते नवमी, एकादशी झाल्यानंतर वांगे कांदे खात नाहीत ना 4 महिने चातुर्मास मध्ये, म्हणून मग घरातले असलेले कांदे वगैरे संपवायचे असतं. मग कांद्याचे भजे करायचं. कालच हे मूग भिजवले होते रात्री मुगाची डाळ भिजून ठेवली होती, ही थोडी वाटली आता. आणि हे मुगाच्या ह्याच्यात पण नुसता ओवा ते टाकायचं फक्त, थोडीशी चटणी मीठ आणि ओवा. अच्छा बघा, हा पुलाव मम्मीने केलाय का? तेल ओके काहीच. तुम्हाला ह्याची पण आता रेसिपी हवी असेल तर हिला सांगा आणि आपल्याला ही रेसिपी सांगेल नंतर, म्हणजे दाखवेल काय त्याचा व्हिडिओ. इकडे बघ ना अगं, याकडे जास्त तशीच करते ती, नेहमीच आहे तिचं, हे असंच असतं तिचं. झाली एक्सपोज, चांगलं झालं. बर्थडेच्या दिवशी पण काम करणारी आजी. नाही ग, ह्यांनीच केलंय सगळं. आता थोडा कांदा पाहिजे म्हणून चिर चपात्या केल्या. ओके कांदा चिर ना, कांदा चिरते. शाणी हिचा बर्थडे म्हणून लगेच. नाही ग, तिने चिरला मागाचा पण. बघा कांद्याचे भजे मोस्टली झालेत. हा म्हणजे झाले नाही, पीठ मळत. हा म्हणजे ते पीठ मळून झाले. हो, गुलाबी झाले की छान कुरकुरीत लागतं.
मिरच्यांना कापून त्याच्यामध्ये मीठ भरलंय का फक्त? कांद्याचे भजे, मुगाचे भजे, त्यानंतर बटाट्याचे भजे, असे आम्ही मिरच्याचे पण करणार आहेत का? पप्पांना आवडतं ना मोठे पप्पा. मिरच्याचे म्हणजे 5 भजे करणार आहे. म्हणजे खरंच कांदे नवमी सेलिब्रेट करतोय आम्ही. अजून एक ऍड झालेत गिलक्याचे भजे, 6 टाइपचे भजे का म्हणजे हे काय घोसाळी पण म्हणतात कोणी त्याला, गिलके पण म्हणतात. थोडी अशी वरून टाकली ना मुगाच्या भज्या तर कडक होतात मग ते पण. कडक होतात. हे बघ. कोणती गाडी? हे बघा किती झालंय. हे बघ हे मिरच्यांमध्ये हे लावते मी. हे मस्त थोडंसं झालंय. टाक. वैष्णवी आपण कांद्याचे भजी, झालेत. मुगाचे भजे, बटाट्याची भजी, मिरचीचे आणि हे गिलक्याचे गिलक्याचे आणि आणि छोटासा ह्याच्यात सॉस सॉस दिलाय. घेतली. चटणी पण करतो, पण आता आपण आज सॉसच केलाय. सर्वांचे मनापासून शिवराज आता जेवायला बसलोय आणि मैत्रिणी सगळ्यांना परत तिच्यात बस. खूप घाण आलाय मम्मीचा. मम्मीला बघायचं बघ काय काही बघा आम्ही कसे बसलोय. छान. हे बघा ही मैत्रिणांची बर्थडे आजी. गेटवेला पार्टी आहे. काय काय एक्झिबिशन बघून पार्टी देणार. इथून आम्हालाच गिफ्ट घ्यायचं सगळं. मैत्रिणी काय वाटतंय तुला काय एक्झिबिशन असेल ते? आता तुम्ही मला सांगितलंच नाही तर काय म्हणजे कशाचा असेल? आम्हालाच नाही माहिती. काकूला विचार. काकू बायगन नाही माहित नाही. ओके ओके. शांभवीला काय माहिती? मला नाही माहिती. अण्णा म्हणे मी आपल्याला एक्झिबिशन बघायला जायचंय संध्याकाळी 4 वाजता. मग आता निघालोय आपण. 5 वाजले मग काय. एवढी छान का साडी घातली पण तू? आता त्यांनी सांगितलं, चांगली सांगायला चांगली घालून. माझा बर्थडे म्हणून मी घातली. काय वाढदिवस आहे ना मग. तेव्हा म्हणे मी ती चालत होते साधी, तर म्हणे जरीची घाला. छान घाला म्हटलं म्हणजे छान दिसतील ना. ओके. ह्याच्यामध्ये काहीतरी सबका पा करूंगी अभी मैं. कुठे पप्पा तिकडे घेणार
शिवराज आता फोडू नको मला नाही माहिती कुठून ट्रेनिंग लावली ती. तुम्ही गार्जियनला विचारायचं तू होणार पण ते झालं आता काय करतो. फोन करतो. राजीव कसं वाटलं एक्झिबिशनला आलोय. पण अजून तुला माहित नाहीये नक्की कोणती आहे ना, का फक्त बघायला आलोय? बघू पण शकतो फक्त. हा बरोबर आहे. मी आलोय फायनली. कोणती गाडी घ्यायची म्हणजे बघायला आलोय आपण. एक्झिबिशन आहे ना, आपण फक्त बघणार आहे आता ना अण्णा. आपण फक्त बघतोय आता, घेणार नाही अजून. बघायला आलोय फक्त गाडी. हा तेच. ह्यानी घाण केली लास्ट मोमेंटला. शिवराज काय हा मग काय बोलला शिवराज? बघायला आलोय का शिवराज? बोल. बघायची मग घ्यायची. पैसे आणले शिवराज पैसे आणलेत का? गाडी द्या आम्हाला. तुला कळालं होतं का मैत्रिणी की गाडी घेतोय आपण? दुपारी थोडासा शांभवीनी बोलता बोलली होती. तुला कळलं होतं का तेव्हा? ती बोलली होती बघ संध्याकाळी आपण गाडी घेऊन जाऊ चक्करला असं. पण तुला कळलं होतं का तेव्हा? तुला ती गाडी वाटली ना आपली इटिका वाटली. गाईज आमची गाडी. झाले तुम्ही कॅप्चर झाले. कोणतं गाणं? सकाळी झोपताना उठल्यावर पहिलं काय गाणं? आम्ही गाडी घेतली का ट्रॅक्टर घेतलं? काय काय गाणं संपल्यावर गाडी न्यायची का आपल्याला? चावी नाही घेऊन जायची जांभवी. मी फायनली तेव्हा आम्ही लहानपणी जेव्हा इटिका घेतलेली तेव्हा भांडायचो याच्यावर. हो मी तो पण फोटो इथे आता पॉपअप करेल. आमचा तो फोटो आम्ही रिक्रिएट केल्यासारखा थोडाफार. म्हणजे ती गाडी आणि आता ही सेकंड. 25 मिनिटं लागतील. 6 वाजून 38 मिनिटाला पोचाल. हे तुमचं स्टार्ट होऊन जाईल. आता हे जे तुम्हाला आता आवाज येतो ओके. काय आम्ही बघा हे बघा गाडीला छप्परच नाही. जांभवी खूप गाड होत. पण आम्ही भिजलोच नाही. छप्पर नसलं तरी पण आजी घर मारायला म्हणून. आणि कशी वाटतेय मम्मी?
शांभवी मस्त आहे, एक नंबर. एक नंबर. आणि हे बघून त्यांना असं झालं वाव ते तर भारी आहे. आणि शांभवीचं नशीब डोकं चाललंय की पावसात ह्याचा फील तेव्हाच आपण घेऊ शकलो. भारी पावसात असं. हो ना, ती म्हणते की लीक नाही होणार आहे. लीक नाही होणार आहे. यांना असं वाटलं की सनरूफ ऑन केला म्हणजे पाऊस खाली पडेल. हा म्हणजे हे फक्त त्यांना हे नव्हतं गळेल, माहिती की गळेल. हा. सो गाईज आम्ही आता आलो आहोत घरी आणि आम्ही मस्त आता कॉलेज रोडला गेलो. सो थोडंसं चिलमध्ये भारी वाटत होतं आणि वरतून पाऊस पडत होता तर अजूनच भारी वाटत होतं. आणि या दॅट्स फॉर इट फॉर द व्हिडिओ. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते आहे बिकॉज आता सगळे थोडेसे दमलेत आणि प्रत्येकाचं काही ना काही चालू आहे. मैत्रिणींची खालीच आहे. आणि या ह्या ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू. आजी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजी. आईंचा 61वा वाढदिवस आहे. आज आईंची आम्ही 61 साजरी करतो आहे. आईंना तुळजाभवानी चांगले आयुष्य, चांगले आरोग्य, छान असंच हसतमुख राहा. आणि आमच्याकडून आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकूंना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. या काकूंना वाढदिवसाच्या 61व्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्यांना आयु, आरोग्य व निरामय आयुष्य लाभू दे हीच आमची सर्वांची इच्छा. माझा 61वा वाढदिवस होता आणि मला अशी कल्पनाच नव्हती की हे एवढं मला चांगल्या प्रकारे माझा वाढदिवस साजरा करतील. मग सगळ्यांनी मला खूप छान सरप्राईज दिलं. मला 61 दिव्यांनी ओवाळलं वगैरे, साडी गिफ्ट घेतली. मस्त सरप्राईज होता आणि माझ्या जीवनातला खूप मोठा म्हणजे असं आनंदाचा क्षण होता की माझ्या वाढदिवसाला मला एवढं मोठं गिफ्ट मिळालं. हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. आणि सर्वांनी खूप आनंदाने साजरा केल्यामुळे मला खूप आनंद वाटला.